Hello friends, in the last lecture we have seen the AIDS, what is AIDS, then structure of HIV, then the HIV virus can be transmitted through various means. Along with this, clinical symptoms or clinical manifestation of AIDS. There are several symptoms of AIDS, that is the initial infection, asymptomatic carrier state, AIDS related complex. Along with this, preventive measures for AIDS, then laboratory diagnosis of AIDS, later on treatment of AIDS. Along with this, we have also studied the adolescence, means age structure of adolescence, then different stages of adolescence. So there are three stages we have studied: early period from the age of 10 to 14 years, then middle period age between 15 to 17 years, and late period the age between 18 to 19 years. Later on, in this adolescence, we have studied the physical changes of adolescence, that may include growth spurt, sexual development, emotional and social changes. And now, here we are up to the end of this chapter, that is a mental health and adolescence. So, as we know that what is adolescence and how they are related to our mental health. So, many of the emotional and social changes effects on the mental health. Mental health includes confusion, irritation, moodiness, frustration, nausea, less concentration, hyperactivity, anger, effects on lifestyle like obesity, then addiction, accidents leading to ill health, etc. सो जे काही चेंजेस होतात एखाद्या व्यक्तीच्या इमोशनल आणि सोशल लाईफमध्ये, त्याचे इफेक्ट आपल्याला मेंटल हेल्थवर पाहायला मिळतील. तसं ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल कन्फ्युजन, म्हणजे पर्सन जो आहे तो नेहमी कन्फ्यूज असेल. इरिटेशन, कुठल्या तरी गोष्टीची चीड येईल त्याला. मुडीनेस. सो मुडीनेस मीन्स चेंज द मूड इन अ डिफरंट डायरेक्शन. फ्रस्ट्रेशन म्हणजे त्याला तणाव होईल. नॉशिया, जीव मळमळ करणे ज्याला म्हणतो आपण. देन the person cannot concentrate for a long time in a specific way, that is the less concentration. Along with this, unnecessary hyperactivity, there is a no need for the such type of activity, that is the hyperactivity. Then anger means राग येणे ज्याला म्हणतो आपण. याचा इफेक्ट जो आहे तो आपल्याला लाईफस्टाईलवर सुद्धा बघायला मिळेल. जसं ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा ज्याला म्हणतो आपण. ॲडिक्शन, एखाद्या गोष्टीची सवय लागणे. यामध्ये काही अपघात म्हणजे ॲक्सिडेंटसुद्धा होऊ शकतात, आणि ह्यासोबतच काही हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्ससुद्धा डेव्हलप होऊ शकतात. सो दस मेंटल इलनेस इज असोसिएटेड विथ सायकोलॉजिकल ऑर बिहेवियरल manifestation, that is a clear appearance. यामध्ये सायकोलॉजिकल किंवा बिहेवियरल क्लिअर चेंजेस जे आहे किंवा अपिअरन्स जे आहे ते आपल्याला बघायला मिळेल, ज्याला आपण दोन पार्टमध्ये क्लासिफाय करतो. एक तर असेल सायकोसिस किंवा त्याच्यामध्ये दुसरं असेल न्यूरोसिस. सो लेट अस स्टडी अबाउट दी सायकोसिस or neurosis. Psychosis is the condition in which includes delusion, means mistaken, वारंवार चुका करणे, त्यासोबतच हॅल्युसिनेशन, भास होणे, डिस्टर्बन्स इन थिंकिंग प्रोसेस, जो व्यक्ती विचार करतो त्यामध्ये सुद्धा डिस्टर्बन्सेस क्रिएट होतील. अलॉंग विथ दिस, इट मे ऑल्सो लीड टू अल्झायमर डिसीज, ज्याला आपण स्मृतिभ्रंश होणे असं म्हणतो. देन शायझोफ्रेनिया,
सायझोफ्रेनिया एक मेंटल कंडिशन आहे ज्यामध्ये वेगवेगळे सिम्पटम जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतील, जसं भास होणे, एखाद्या व्यक्तीबद्दल चीड तयार होणे किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल अट्रॅक्शन तयार होणे अँड सो ऑन. दीज आर ऑल कंडिशन्स दॅट आर इन्क्लुडेड इन दी सायझोफ्रेनिया. देन डिप्रेसिव्ह सायकोसिस. यामध्ये व्यक्ती जो आहे तो डिप्रेस्ड म्हणजे तणावाखाली राहील. यासोबतच अमेन्शिया, यामध्ये लॉस ऑफ मेमरी. आता अल्झायमर आणि ॲम्नेशिया जे आहे ते दोन वेगवेगळे कन्सेप्च्युअल पॉईंट आहे. ॲम्नेशिया म्हणता येईल आपल्याला लॉस ऑफ मेमरी. अँड ब्युलिमिया मीन्स एक्स्ट्रीम ओव्हर इंडल्जन्स मीन्स सेन्सलेस बिहेवियर. आता हा बिहेवियर जो आहे तो स्पेसिफिक आपल्याला फूडच्या रिलेटेड असेल, सो दॅट इज कन्सिडर्ड ॲज अ ब्युलिमिया मीन्स एक्स्ट्रीम सेन्सलेस बिहेवियर इन फूड. त्यासोबतच आहे एन्झायटी, यामध्ये फिअर असेल किंवा डिप्रेशन असेल. फिअर म्हणजे त्याला कुठल्या गोष्टीची भीती वाटेल किंवा डिप्रेशन तो तणावामध्ये राहील. अलॉंग विथ धिस ॲनोरेक्झिया नर्वोसा ही एक इमोशनल स्टेज आहे ज्यामध्ये फूड कधीकधी कोणतं अन्न आज आवडलं तर उद्या आवडणार नाही, किंवा असे फूड जे डिसलाईक मोडमध्ये होते ते एकदम प्युअरली लाईक मोडमध्ये येते. दॅट इज अ इमोशनल डिसलाईक टू फूड. डिप्रेशन, त्याला आपण सॅडनेस म्हणतो. देन न्यूरोसिस, दॅट ऑल्सो इन्क्लूड दी सायझोफ्रेनिया, इल्युशन अँड हॅल्युसिनेशन. सायझोफ्रेनिया म्हणजे आपण त्याला स्मृतिभ्रंश म्हणतो. इल्युशन म्हणजे कुठल्याही एका ॲक्टमध्ये एररनेस क्रिएट होणे, म्हणजे पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने एखादं काम करायला पाहिजे तर ते कॉन्सन्ट्रेशन पूर्णपणे होणार नाही. त्यासोबतच राहील हॅल्युसिनेशन, म्हणजे व्यक्तीला वेगवेगळे भास किंवा आभास होत जातील. देन adolescence is thus characterized by emotional, behavioral, physical and attitudinal changes which may lead to positive personality development. आता अडॉल्सन्समध्ये किंवा ह्या एज स्ट्रक्चरमध्ये कधीकधी आपल्याला काही बॅड एक्सपेरिमेंट किंवा बॅड एक्सपिरियन्सेससुद्धा येतात, आणि कधीकधी त्याचे आपल्याला चांगले इफेक्ट म्हणजे पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसुद्धा आपल्याला बघायला मिळते, ज्यामध्ये व्यक्तीमध्ये इमोशनल चेंजेस होतील, बिहेवियरल चेंजेस होईल, फिजिकल आणि त्यासोबतच एक ॲटिट्यूड त्यामध्ये डेव्हलप होईल. यामध्ये त्याचा फ्रेंड सर्कल कसा आहे किंवा तो कोणत्या फ्रेंड ग्रुपच्या सर्चिंगमध्ये आहे हे सुद्धा इम्पॉर्टंट राहील. म्हणजे आता हे इम्पॉर्टन्स तो त्याच्या पॅरेंट्सच्या व्यतिरिक्त देईल. सो इनफॅक्ट दे व्ह्यू देअर फ्रेंड्स पियर ग्रुप मोर इम्पॉर्टंट दॅन देअर पॅरेंट्स. दिस मे लीड टू व्हेरियस काइंड्स ऑफ ॲडिक्शन लाईक स्मोकिंग, टेकिंग ड्रग्स. आता पॅरेंट्सपेक्षा तो आपल्या पियर ग्रुपवर म्हणजे सर्चिंग ग्रुपवर जास्त बिलीव्ह करेल. त्यामधून आता वेगवेगळे ॲडिक्शन जे आहे ते यामध्ये डेव्हलप होईल, जसं स्मोकिंग अँड टेकिंग ऑफ ड्रग्ज, अल्कोहोल अँड सो ऑन. सो हाऊ टू ट्रीट धिस कंडिशन. यामध्ये काही मेजर डिसऑर्डर जे क्रिएट होतात त्याला आपण नॉन फार्मॅकोलॉजिकल ॲप्रोचनी क्युअर करू शकतो. म्हणजे कुठले मेडिकेशन न घेता आपण प्रॉपरली अशा व्यक्तींना जर ट्रीट केलं तर ट्रीटमेंट जी आहे ती प्रॉपरली होऊ शकेल. जसं WHO मीन्स वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हॅज रिकमेंडेड दी इव्हिडन्स बेस गाईडलाईन्स अंडर दी गॅप ॲक्शन प्रोग्राम मीन्स MHGAP मीन्स मेंटल हेल्थ गॅप ॲक्शन प्रोग्राम. आता हा असा प्रोग्राम आहे की तसं आता ही ट्रस्ट जी आहे ती 2008 एस्टॅब्लिश झाली आहे, ज्यामध्ये मेंटल हेल्थ गॅप ॲक्शन प्रोग्राम जो आहे तो कॅरी आऊट करण्यात येतो. ह्यामध्ये सोसायटीमध्ये असणारे असे लोक की ज्यांच्याकडे समजा एखाद्या ट्रीटमेंटवर, डिसीजवर ट्रीटमेंट करायची असेल तर त्यांच्याकडे सफिशियंट अमाऊंट नसेल, किंवा असे व्यक्ती जे बर्डन आहे मेंटली बर्डनमध्ये असतात, किंवा न्यूरोलॉजिकल किंवा सबस्टन्स यूज डिसऑर्डरमध्ये समजा ते कन्सिडर होत असतील, तर अशा लोकांसाठी ही ट्रस्ट जी आहे जी काम करते की ज्यांना समजा एखाद्याकडे समजा पैसे नसतील
तर ही ट्रस्ट जी आहे ती त्यांना मनी प्रोव्हाइड करून त्यांचे काही इकॉनॉमिकल प्रॉब्लेम्स दूर करेल रिलेटेड टू दी मेंटल हेल्थ. त्यासोबतच काही न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम असेल किंवा ड्रंक ॲडिक्शन ऑर व्हॉट एव्हर डिफरंट टाईप्स ऑफ ॲडिक्शनमध्ये समजा एखादा व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला लिफ्ट आउट करायचं काम ही MHGAP ही ट्रस्ट जी आहे ती कॅरीड आउट करेल. सो नेक्स्ट वन इज दी ॲडिक्शन. एखाद्या गोष्टीकडे समजा आपलं माइंड हे कंटिन्युअसली फोकस होत असेल आणि त्यामधून समजा एक अट्रॅक्शन क्रिएट होत असेल, देन ह्या कंडिशनला आपण ॲडिक्शन असं कन्सिडर करतो. सो दिस इज दी कॉम्प्लेक्स कंडिशन कॅरेक्टराइज्ड बाय दी फोर्सफुल ऑर कंपल्सिव्ह यूज ऑफ सबस्टन्स इन स्पाईट ऑफ इट्स हार्मफुल इफेक्ट. म्हणजे समजा त्या एखाद्या हॅबिटचे हार्मफुल इफेक्ट माहीत असतानासुद्धा फोर्सफुल किंवा कंपल्सिव्ह यूज करणे त्या पर्टिक्युलर सबस्टन्सचा किंवा ड्रगचा, दॅट इज कॉल्ड दी ॲडिक्शन. So this is the complex condition characterized by compulsive or forceful use of substance. It may include the drug and alcohol in spite of its harmful effects. म्हणजे हार्मफुल इफेक्ट माहीत असताना सुद्धा फोर्सफुली त्याकडे अट्रॅक्ट होत जाणे, दॅट इज कॉल्ड दी ॲडिक्शन. आता या ॲडिक्शनमध्ये वेगवेगळे टाईप्स येतील. जसं काही व्यक्ती जे आहे ते यूज ऑफ सबस्टन्स म्हणजे जसं ड्रग्सकडे अट्रॅक्ट होतील किंवा तो ॲडिक्ट होईल. त्यामध्ये येईल अल्कोहोल, त्यासोबत ऑपिओइड्स, कोकेन, हेरोईन, निकोटीन अँड अदर बिहेवियर्स सच ॲज गॅम्बलिंग, जे प्ले गेम्स फॉर मनी, त्याला आपण जुवा खेळणे ज्याला म्हणतो आपण. सो देर इज अ सायंटिफिक एव्हिडन्स दॅट दी ॲडिक्टिव्ह बिहेवियर्स शेअर की न्यूरोबायोलॉजिकल फीचर्स. आता ह्या ॲडिक्शनमधून जसं आता ड्रग्सचं ॲडिक्शन असू शकेल किंवा अल्कोहोलचं असू शकेल किंवा बाकी नार्कोटिक्स जे ड्रग्स असतात, जसं आपण त्याला म्हणतो ऑपिओइड्स, कोकेन, हेरोईन किंवा निकोटीन. दीज आर ऑल दी ॲडिक्शन्स. म्हणजे हे नार्कोटिक्स ड्रग्स जे आहे ते आपल्या नर्वस सिस्टीमवर ॲक्ट करतात. ठीक आहे. मग आता ॲक्ट केल्यानंतर पर्सन जो आहे तो बॅड ॲडिक्शनमध्ये इंट्रोड्यूस होईल आणि त्यामधून गॅम्बलिंग म्हणजे जुवा खेळणे किंवा पैशासाठी कोणाला एखाद्या व्यक्तीला अडकवणे किंवा फसवणे किंवा चोरी करणे, दीज आर दी डिफरंट थिंग्स ऑफ गॅम्बलिंग. देन यामध्ये दे इंटेन्सली इन्व्हॉल्व ब्रेन पाथवेज ऑफ रिवॉर्ड अँड रिएन्फोर्समेंट affecting motivation which involves the neurotransmitter like dopamine. Addiction overall results in the impairment of physical, physiological and psychological functions of body. जसं अल्कोहोल, ऑपिओइड्स, कोकेन, हेरोईन, these are different addictions जे डायरेक्टली आपल्या नर्वस सिस्टीमवर ॲक्ट करतात, ज्यामधून कधी तर सॅडनेस अपियर होईल किंवा त्यामधून हॅपीनेस क्रिएट होईल. तर हे जे सगळे ओव्हरऑल ॲडिक्शनचे जे रिझल्ट आहे ते आपल्याला त्या व्यक्तीच्या फिजिकल स्टेटवर पाहायला मिळेल किंवा फिजिओलॉजिकल स्टेटवर पाहायला मिळेल किंवा सायकोलॉजिकल स्टेटवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. सो नेक्स्ट वन इज दी कॉजेस ऑफ सबस्टन्स अब्यूज ड्युरिंग अडोलसन्स. आता यामध्ये त्याचे कॉजेस काय काय असेल, जे कारणं बघू त्याची. फर्स्ट वन इज दी इन्सफिशियंट पॅरेंटल सुपरविजन अँड मॉनिटरिंग. आता अडोलसन्समध्ये किंवा ॲडिक्शन किंवा अब्यूजमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल जो असतो तो पॅरेंट्सचा असतो. जसं पॅरेंट्सचं त्यांच्या चिल्ड्रन्सकडे किंवा ऑफस्प्रिंगकडे प्रॉपरली मॉनिटरिंग जर नसेल तर नक्कीच आपल्याला मिसबिहेवियर जो आहे तो ॲज अ रिफ्लेक्ट आपल्याला मिळेल. सो यामध्ये पॅरेंट्सचं मॉनिटरिंग असणं फार गरजेचं आहे. दॅन लॅक ऑफ कम्युनिकेशन बिटवीन चाइल्ड अँड पॅरेंट्स. जसं मेट्रो सिटीजमध्ये आपण बघू शकतो की बोथ पॅरेंट्स दे आर वर्किंग इन दी फील्ड्स, डिफरंट फील्ड्स, आणि मुलं जे आहे ते घरी असतात. मीन्स दे डिसाईड देअर ओन डेली लाईफ. अशा वेळेला
कम्युनिकेशन जो आहे तो लॉस होतो. आता कम्युनिकेशन जर लॉस झाला तर ह्यामध्ये अडोलसन्स जो आहे ह्या अडोलसन्समध्ये किंवा ॲडिक्शनमध्ये आपल्याला बॅड इफेक्ट्स पाहायला मिळतील. दॅन पुअरली डिफाईन्ड रूल्स. कधी कधी कोणत्या घरामध्ये काही रूल्स जे असतात ते पुअरली डिफाईन्ड असतात. म्हणजे असं केलं म्हणजे असं होते, तसं केलं म्हणजे तसं होते. म्हणजे हे दीज आर ऑल दी पुअरली डिफाईन्ड रूल्स ऑल्सो कॉज दी यूज ऑफ सबस्टन्स और ड्रग और इट मे कॉज दी अब्यूज. देन फॅमिली कॉन्फ्लिक्ट्स. फॅमिलीमध्ये समजा वादविवाद असतील, एकमेकांची मतं समजा पटत नसेल, सो धिस ऑल्सो इफेक्ट्स ऑन दी ॲडिक्शन बिहेवियर. देन फेवरेबल पॅरेंटल ॲटिट्यूड्स टुवर्ड्स अल्कोहोल अँड ड्रग युजेस. काही पॅरेंट्स आपण असे बघतो की त्यांचा ॲटिट्यूड जो आहे तो घरातच ह्या ड्रग्सच्या विषयी पॉझिटिव्ह असतो. याचा इफेक्ट जो आहे तो आपल्याला घरामध्ये असणाऱ्या चिल्ड्रन्सवर किंवा बाकीच्या सर्वायवरवर पाहायला मिळेल. देन एक्सपेक्टेशन फ्रॉम ड्रग यूज. दिस वन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. दॅट इज एक्सपेक्टेशन फ्रॉम ड्रग यूज. आता यामध्ये जे आहे ते ड्रग युजेसचे एक्सपेक्टेशन जे आहे ते क्रिएट होतात. देन रिस्क टेकिंग बिहेवियर्स. समजा आता अननेसेसरीली काही रिस्क टेकिंग फॅक्टर्स आपण सराउंडिंगला बघत असतो. जसं काही मुलं जे आहे ते खूप स्पीडनी बाईक ड्राईव्ह करतात. सो दिस वन ऑल्सो दी रिस्क टेकिंग बिहेवियर. तर ह्यामुळे सुद्धा एक ॲडिक्शन जो आहे तो कॉज होऊ शकतो. देन मेथड्स ऑर मेजर्स टू कंट्रोल दी ड्रग अब्यूज. सो हाऊ टू कंट्रोल दी ड्रग अब्यूज. फर्स्ट ऑफ ऑल इज दी always remember that prevention is better than cure. Best means or best method or measure to control the drug abuse, that is prevention is better than cure. म्हणजे एखाद्या डिसीजवर ट्रीटमेंट करण्याआधी त्या संदर्भात आपण तशी केअर जर घेतली, सो धिस वन इज दी प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. अलॉंग विथ दिस अवॉइड अनड्यू पियर प्रेशर. यामध्ये अनड्यू प्रेशर जो आहे तो मुलांवर किंवा विद्यार्थ्यांवर जो प्रेशर असतो, अननेसेसरी जो प्रेशर असतो त्याला आपण अवॉइड केला पाहिजे. ज्यामध्ये दोन्हीही पॉईंटनी अफेक्ट होऊ शकतात. एक तर तो बॉयज असेल किंवा ती गर्ल असेल. म्हणजे त्यांच्या कॅपॅसिटीच्या वरती त्यांच्यावर कुठल्या प्रकारचं फोर्सफुल असं ॲक्ट झालं नाही पाहिजे की एखाद्या विद्यार्थ्याचा किंवा स्टुडंटचा फोकस समजा स्टडीजच्या व्यतिरिक्त स्पोर्टमध्ये असेल किंवा कुठल्या तरी ॲक्टिव्हिटीमध्ये असेल तर त्याला ॲडव्हर्स कंडिशनमध्ये फोर्सफुल न करणे. दॅट इज अवॉइड अनड्यू प्रेशर. अननेसेसरी प्रेशरला अवॉइड करणे. अलॉंग विथ दिस एज्युकेशन अँड काउन्सिलिंग. यामध्ये काही प्रॉब्लेम्स जर असतील तर त्याला नॉलेज प्रोव्हाइड करणे किंवा समुपदेशन म्हणजेच त्याला काउन्सिलिंग करणे. सो ह्यामधून त्याला किंवा त्या व्यक्तीला जगण्यासाठी एक डायरेक्शन मिळेल आणि तो चांगल्या पद्धतीने आपल्या लाईफला मोल्ड करू शकेल. देन चॅनलाइज दी एनर्जी ऑफ अ चाइल्ड इन स्पोर्ट्स, स्टडीज अँड अदर कन्स्ट्रक्टिव्ह ॲक्टिव्हिटीज. आता चिल्ड्रन्समध्ये जी एनर्जी आहे त्याला परफेक्ट डायरेक्शननी किंवा योग्य डायरेक्शननी त्याला चॅनलाइज करणे. सो नेक्स्ट वन इज दी ड्रग अब्यूज. सो हाऊ टू डिफाईन दी ड्रग अब्यूज. यामध्ये इन शॉर्ट आपण त्याला कन्सिडर करू शकतो एक्सेसिव्ह यूज ऑफ ड्रग्स ऑर हॅबिट. अडल्सन्समध्ये ड्रग अब्यूजचे सगळ्यात जास्त चान्सेस असतात की ते एजच तसं आहे की ज्यामध्ये स्टुडंट्स जे आहे किंवा पर्सन जे आहे ते फोर्सफुली एखाद्या गोष्टीकडे अट्रॅक्ट होत जातात. आणि एक वेळ अशी येते की ज्यांना असं वाटेल की हे नाही तर काहीच नाही. सो असा फोर्सफुल अग्रेसिव्हनेस जेव्हा तयार होईल दॅट इज कॉल्ड ड्रग अब्यूज. सो सर्वे अँड स्टॅटिस्टिक shows that use of alcohol and drugs
has been on rise in level generally among the youth. Proper education and guidance would be able to themselves against this dangerous behavior pattern and follow the healthy lifestyle. The drugs which are commonly abused are opioids, cannabinoids, and alkaloids. बघा, these are all the narcotic drugs. जेव्हा याचा यूज एक्सेसिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट होईल, सो दॅट मे क्रिएट दी हॅबिट. म्हणजे एखाद्या ड्रग्सकडे एक्स्ट्रा ऑर्डिनरी फोकस असणे, दॅट इज ऑल्सो कॉल्ड दी ड्रग अब्यूज. यामध्ये काही नार्कोटिक्सचा आपण स्टडी करणार आहोत. जसं पहिलं आहे ऑपिओइड्स. सो these drugs binds to opioids receptor present in the central nervous system and gastrointestinal tract. आता आपल्या नर्वस सिस्टीममध्ये वेगवेगळे रिसेप्टर प्रेझेंट असतात. ठीक आहे. तर आता हा ऑपिओइड जो आहे तो स्पेसिफिक आपल्या नर्वस सिस्टीममध्ये असणारा स्पेसिफिक रिसेप्टरला बाइंड करतो. त्यासोबतच गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्टला सुद्धा तो बाइंड करतो. सो हेरोईन दॅट इज कॉल्ड स्मॅक इन केमिकली डायॲसिटिल मॉर्फिन. It is extracted from poppy plant Papaver somniferum. So, heroin is a depressant and slows down the activity of body. जसं आता आपण कन्सिडर करता याला एक तो स्मॅक आहे की जो ज्यामध्ये केमिकल्स इन्वॉल्ड आहे, दॅट इज द डायॲसिटिल मॉर्फिन. आता हा जो केमिकल आहे तो एका प्लांटमधून एक्स्ट्रॅक्ट करतात, दॅट इज अ पॉपी प्लांट पॅपेवर सोमनिफेरम. हा हिरोईन जो आहे तो एक डिप्रेसंट म्हणून काम करेल अँड स्लोज डाऊन दी ॲक्टिव्हिटी ऑफ बॉडी. जसं त्याचा आता इफेक्टिंग साईट आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि GIT मीन्स गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट. याची रिसेप्टर बाइंड केल्यानंतर बॉडीची जी ॲक्टिव्हिटी आहे तो त्याला स्लो डाऊन करतो किंवा एक वेळ अशी येते की त्याला तो स्टॉप करेल. नेक्स्ट वन इज दी कॅनाबिनॉइड्स. They interact with a receptor present in the brain, that is a inhalation and injection of this substance affect the cardiovascular system. आता हा कॅनाबिनॉइड जो ड्रग आहे तो आपल्या ब्रेनमध्ये असणाऱ्या रिसेप्टरवर बाइंड होतो. देन इन्हालेशन म्हणजे आता ह्या कॅनाबिनॉइड्स इंजेक्शनचे दोन टाईपमध्ये याला आपल्या बॉडीमध्ये इंट्रोड्यूस करता येईल. एक तर इन्हालेशन म्हणजे एक तर रेस्पिरेशनद्वारे याला आपल्या बॉडीमध्ये इन्हाल करणे किंवा इंजेक्शन म्हणजे डायरेक्टली व्हेनमध्ये इंट्रोड्यूस करणे. आता हे आपल्या बॉडीमध्ये जर इंट्रोड्यूस किंवा एंटर जर करत असेल तर यामधून कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम जी आहे ती आपली अफेक्ट होईल. सो दीज आर ऑब्टेन्ड फ्रॉम इन्फ्लोरसन्स अँड पार्ट्स ऑफ कॅनाबिस सॅटिवा. इन्फ्लोरसन्स म्हणजे एक फुलांचा गुच्छ ज्याला म्हणतो आपण, अँड पार्ट्स ऑफ कॅनाबिस सॅटिवा एक प्लांट आहे. देन मॅरिजुएना, हॅशिश, चरस अँड गांजा आर दी डिफरंट फॉर्म्स ऑफ ड्रग्स ऑप्टेन फ्रॉम दिस प्लांट. आता ह्या कॅनाबिस सॅटिवापासून ऑप्टेन होणारे वेगवेगळे जे आहे जसं मॅरिजुएना, हॅशिश, चरस अँड गांजा, these are the different forms of drugs obtained from this plant. Next one is the cocaine. So cocaine is the alkaloid obtained from coca plant, एरिथ्रोझायलम कोका. बघा आता हे सगळे जे नार्कोटिक्स आहे ते एक तर प्लांटपासून आयसोलेट केले आहे किंवा त्यांना एक्स्ट्रॅक्ट केले आहे. ज्याचा रोल असेल आपल्या बॉडीमध्ये न्यूरो ट्रान्समीटर डोपामाइनची लेवल जी आहे ती इन्क्रीज करणे. आता डोपामाइनला आपण हॅपी हार्मोनसुद्धा कन्सिडर करतो. सो तर डोपामाइनची लेवल जी आहे ती हे कोकेन जे आहे ते इन्क्रीज करतो. इट्स एक्सेसिव्ह डोसेस कॉज द एक्स्ट्रीम हॅपीनेस, इरिटेबिलिटी मीन्स एक्सेसिव्ह सेन्सिटिव्हिटी ऑफ ऑर्गन और बॉडी पार्ट अलॉंग विथ दिस पॅरानोइया. हा एक सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहे. बघा कोकेन जो आहे तो एरिथ्रोझायलम कोका या प्लांट्सपासून आयसोलेट करतील, ज्यामध्ये डोपामाइनला इन्क्रीज करायचा एक कॅपॅसिटी असेल आणि याचा समजा एक्सेसिव्ह यूज जर झाला तर पर्सनला एक हॅपीनेस मिळेल, एक वेगळाच आनंद मिळेल आणि त्यासोबतच काही ऑर्गन्सची किंवा बॉडी पार्टची सेन्सिटिव्हिटी दॅट इज कॉल्ड इरिटेबिलिटीसुद्धा यामध्ये कॉज होईल. आणि ह्यासोबतच काही सायकोलॉजिकल डिसऑर्डर ज्याला आपण पॅरानोइया कन्सिडर करतो हे सुद्धा यामध्ये डेव्हलप होतील.
नेक्स्ट वन इज दी हॅलोसिनोजन्स. बघा आता हॅलोसिनोजन किंवा हॅल्युसिनेशन आपण याच्या पहिले स्टडी केला आहे. सो हॅलोसिनोजन्स दे आर दी अल्कलॉइड्स दॅट कॉझिंग दी डे ड्रीमिंग. म्हणजे दिवसाढवळ्या स्वप्न बघणे ज्याला म्हणतो आपण, ज्यामध्ये पर्सन जो आहे तो आपल्याच विश्वामध्ये एकदम डीपली एम्बेड झालेला आपण बघायला मिळेल, ज्यामध्ये असेल लायसर्जिक ॲसिड अँड कॅनॅबिस. दीज आर दी हॅलोसिनोजेनिक सबस्टन्सेस. आता हे कुठून आयसोलेट करतात? सो अट्रोपा बेलाडोना अँड धतुरा स्पेसिस यामधून हे हॅलोसिनोजन्स जे आहे ते आयसोलेट करण्यात येतील. देन hallucinations are unreal perception of unreal object due to disorder of nervous system. Unreal perception of unreal object म्हणजे कुठलंच रिअल नसताना तो आपल्या ह्या नर्वस सिस्टीममध्ये डिसऑर्डर क्रिएट झाल्यामुळे काय होईल, त्याला अनरिअल परसेप्शन होतील. म्हणजे जे नाही आहे ते त्याला त्याचं अस्तित्व तो फील करेल, त्याचा जो एक्झिस्टन्स आहे तो फील करेल, आणि जे आहे त्याच्याकडे तो इग्नोर करेल. म्हणजे त्या व्यक्तीला डे ड्रीमिंगमध्ये राहून तो ते परसेप्शन जे आहे ते सगळे रिसिव्ह करेल, जे सगळे अनरिअल असतील. सो दीज आर दी हॅलोसिनोजन्स. इन शॉर्ट वी कॅन से दॅट दीज आर दे क्रिएट्स दी हॅल्युसिनेशन्स, ज्याला आपण भास होणे किंवा आभास होणे कन्सिडर करतो. सो these are all about the some drugs obtained from plant. Next one is the addiction and dependence. So as we know that what is addiction, and now we are going to study the dependence. The dependence असणे म्हणजे काय आहे? अवलंबून असणे. यामध्ये काय, ॲडिक्शन इज दी सायकोलॉजिकल अटॅचमेंट टू सर्टन इफेक्ट्स सच ॲज युफोरिया मीन्स फिलिंग ग्रेट and a temporary feeling of well-being associated with drugs and alcohol. These desire people to take them even when these are not needed. With repeated use of these drugs, the tolerance level in our body increases. बघा, ॲडिक्शन म्हणजे एखाद्या थिंग्सकडे फोर्सफुल अट्रॅक्शन होणे, म्हणजे त्याची हॅबिट क्रिएट होणे, आणि यामधूनच मग एक नवीन फॅक्टर डेव्हलप होईल, दॅट इज द डिपेंडन्स. यामध्ये पर्सन जो आहे तो एकदम त्याला फिलिंग जी आहे ती एकदम ग्रेट होईल, आणि त्यामध्ये काही टेम्पररी फिलिंगसुद्धा त्यामध्ये असतील, की जसं ड्रग्ज आणि अल्कोहोल. म्हणजे ड्रग आणि अल्कोहोलमध्ये जो नशा आहे तो त्यामध्ये कंटिन्युअसली पार्टिसिपेट होण्याचा ट्राय करेल. सो म्हणजे मला जगण्यासाठी आता हेच आवश्यक आहे, म्हणजे ड्रग्ज अँड अल्कोहोल दीज आर माय लाईफ. अशा प्रकारचं जेव्हा बिहेवियरल चेंजेस होतील, दॅट इज कन्सिडर्ड ॲज अ डिपेंडन्स. यामध्ये किंवा एक्सेसिव्ह यूज किंवा रिपीटेड यूज ऑफ दिस ड्रग्स, दी टॉलरन्स लेवल इन अवर बॉडी इन्क्रीजेस. म्हणजे बॉडीची जी सहनशीलता आहे ती हळूहळू वाढत जाईल. देन जनरली द रिसेप्टार्स respond to higher doses of drugs or alcohol, leading to greater intake and addiction. So dependence is the tendency of the body to manifest or evidence a characteristic and unpleasant withdrawal syndrome. जसं आता डिपेंडन्सला एका बॉडीची टेंडन्सी जी आहे ती कन्सिडर करण्यात येते, ज्यामध्ये विड्रॉल सिंड्रोम जो आहे तो डेव्हलप होऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा पर्सन जो ॲडिक्टेड आहे ड्रग्स किंवा अल्कोहोलला, तो समजा ॲडिक्टेड असेल, पॅशनेट असेल, फोर्सफुली त्याच्याकडे तो अट्रॅक्ट असेल, आणि इमिडिएटली आपण समजा त्या व्यक्तीला ह्या सगळ्या ड्रग्सपासून जर विड्रॉल करत असू किंवा त्याला आपण त्यापासून सेपरेट करत असू, की अशा वेळेला एक सिंड्रोम डेव्हलप होईल, दॅट इज कॉल्ड विड्रॉल सिंड्रोम. यामध्ये एन्झायटी राहील, म्हणजे पर्सन जो आहे तो कुठल्या तरी एका प्रेशरमध्ये राहील. ट्रम्बलिंग म्हणजे बॉडीला व्हायब्रेशन्स तयार होतील. दॅन नॉशिया, त्याचा जीव मळमळ करेल किंवा फिलिंग लाईक अ वॉमिटिंग, अँड अलॉंग विथ स्वेटिंग, जसं बॉडीला घाम येईल. तर हे इफेक्ट कुठपर्यंत राहतील, जोपर्यंत त्या व्यक्तीला ड्रग्स किंवा स्पेसिफिक
टाईप ऑफ सबस्टन्स मिळत नाही तोपर्यंत. एकदा का त्याला जे मिळायला लागलं तर त्याचे हे जे सगळे सिम्पटम्स आहेत जसं एन्झायटी, ट्रम्बलिंग, नॉशिया अँड स्वेटिंग, हे नंतर ते हळूहळू शांत होऊन जातात. सो दिस वन इज दी डिपेंडन्स. In absence of this dependence, it occurs the withdrawal syndrome. Next one is the effects of drugs or alcohol abuse. The instant adverse effects of drugs and alcohol abuse are evidenced in the form of reckless behavior, means careless. यासोबतच आहे vandalism, means damage of public or private property, अँड व्हायलन्स म्हणजे हिंसा किंवा त्याला आपण अग्रेशन म्हणतो. सो दीज आर दी इफेक्ट्स ऑफ ड्रग्स अँड अल्कोहोल अब्यूज. यामध्ये एखादा व्यक्ती समजा कंटिन्युअसली ॲडिक्शनमध्ये जर असेल तर त्यामध्ये आपल्याला रेकलेस बिहेवियर म्हणजे केअरलेस, कुठल्याच बाबतीत तो केअरफुल नसेल, मग तो त्याचं डेली रुटीन किंवा काहीही डेली रुटीनचे जे पार्टमध्ये येणारे जे काही फॅक्टर्स असतात त्या संदर्भातसुद्धा तो केअरलेस बघायला मिळेल. यासोबतच वँडलिझम म्हणजे पब्लिक प्रॉपर्टीला आपण कसं नुकसान पोहोचू याबद्दल तो विचार करत राहील. आणि व्हायलन्स यामध्ये हिंसा किंवा त्याला आपण अग्रेशन म्हणतो तर हे सुद्धा यामध्ये क्रिएट होईल. सो दीज आर दी इफेक्ट्स. देन एक्सेसिव्ह डोसेस ऑफ ड्रग्स मे लीड टू कोमा अँड डेथ ड्यू टू रेस्पिरेटरी फेल्युअर, हार्ट फेल्युअर ऑर सेरेब्रल हिमोरेज. कंटिन्युअस ॲडिक्शनमध्ये जर एखादा व्यक्ती असेल किंवा एक्सेसिव्ह डोस समजा असेल ड्रग्सचा तर त्यामध्ये पर्सन जो आहे तो कोमामध्ये जाऊ शकेल किंवा त्याची डेथसुद्धा होऊ शकेल. ही डेथ कशामुळे होईल? ड्यू टू रेस्पिरेटरी फेल्युअर म्हणजे रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये काही डिस्टर्बन्सेस येतील ज्यामुळे रेग्युलर रेस्पिरेशनला ऑब्स्टॅकल क्रिएट होईल किंवा बॅरियर तयार होईल. सो दॅट मे कॉज दी डेथ अलॉंग विथ हार्ट फेल्युअर म्हणजे हार्टची ॲक्टिव्हिटी अननेसेसरीली वाढून जाईल की ज्यामधून हार्टमध्ये असणाऱ्या ज्या थिन कॅपिलरीज आहेत त्या बर्स्ट होतील किंवा ह्यासोबतच सेरेब्रल हिमोरेज म्हणजे ब्रेनमध्ये सुद्धा रक्तस्राव होणे यामुळे सुद्धा पर्सनची डेथ होऊ शकेल. नेक्स्ट वन इज दी वॉर्निंग साईन्स ऑफ ड्रग्स ऑर अल्कोहोल अब्यूज. बघा, जसं आपली बॉडी जी आहे ती प्रत्येक डिसऑर्डरवर किंवा डिसीज स्टेटमध्ये एक इंडिकेशन रिफ्लेक्ट करते. ठीक आहे, की जसं कुठलेही समजा एखादी व्यक्ती ड्रग्स किंवा अल्कोहोल अब्यूज जर असतील तर तो डेली लाईफमध्ये प्रॉपरली सर्वाईव्ह करू शकणार नाही, म्हणजे त्याचा कॉन्फिडन्स लेवल जो आहे तो लो होऊन जाईल. जसं आता यामध्ये काही सायन्स दिले आहे की जे ड्रग्स और अल्कोहोल अब्यूजचे इंडिकेशन आहे. ड्रॉप इन अकॅडमिक परफॉर्मन्स म्हणजे प्रॉपरली तो त्याच्या स्टडीजकडे इग्नोरन्स करेल, कॉन्सन्ट्रेट करू शकणार नाही, त्यामुळे त्याचा अकॅडमिक परफॉर्मन्स जो आहे तो ड्रॉप होईल. अलॉंग विथ अनएक्सप्लेन्ड अब्सेन्स फ्रॉम स्कूल और कॉलेज. कुठल्याच प्रकारचं एक्सप्लेनेशन न देता किंवा त्याला ते एक्सप्लेनेशन करता येणार नाही की बा मी स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये अब्सेंट राहील. देन विड्रॉल, जसं आपण विड्रॉल सिंड्रोम बघितले आहे त्यामध्ये येणारे काही साईन अँड सिम्टम्स. आयसोलेशन म्हणजे अलिप्तपणा, त्यासोबतच डिप्रेशन तणावग्रस्त किंवा सॅडनेस त्याला म्हणता येईल. फटीग, त्यासोबतच फटीगला आपण कसं करतो थकवा येणे. दॅन अग्रेसिव्हनेस, कुठल्याही गोष्टीवर तो पर्सन जो आहे तो अग्रेशन क्रिएट करेल म्हणजे एकदम राग येणे आणि त्याच्यावर त्याला सडनली रिॲक्ट करणे. दॅन रेबिलियस बिहेवियर मीन्स डिसलॉयल, आपण मोठ्यांशी कसं वागतो हे त्याच्या ध्यानी राहणार नाही की मोठ्यांशी कसं वागायला पाहिजे किंवा आपल्यापेक्षा लहान व्यक्तीशी कसं वागायला पाहिजे हे त्याला नॉलेज राहणार नाही. दॅन वर्स रिलेशनशिप्स विथ फॅमिली अँड फ्रेंड्स. आता ह्या सगळ्या बिहेवियरल चेंजेसमुळे त्याचे क्रायसिस त्यामध्ये डेव्हलप होतील. एकतर ते फॅमिलीसोबत राहील किंवा त्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये राहील. दॅन लॉस ऑफ इंटरेस्ट इन हॉबीज, एखाद्या व्यक्तीला समजा कुठल्या तरी हॉबीज असेल तर त्या हॉबीजमधून सडनली तो डिसमोड होईल किंवा त्याचा मूड स्विंग होऊन जाईल. दॅन चेंज इन इटिंग अँड स्लीपिंग हॅबिट्स, जसं वेळच्या वेळेला जेवण केलं पाहिजे किंवा झोपलं पाहिजे
या सगळ्या डेली हॅबिट्सपासून तो डिसमोड होत जाईल किंवा त्याचा जो बिहेवियरल पॅटर्न आहे तो चेंज होत जाईल. देन फ्लक्च्युएशन इन वेट अँड ॲपेटाईट, वजन एकतर कमी होईल किंवा एकदम वाढेल. भूक जी आहे म्हणजे ॲपेटाईट एकदम सडनली डिक्रीज होईल किंवा इन्क्रीज होईल. देन आता असे काही पर्सन जे आहे की समजा ड्रग्स एक इन्हालेशनमध्ये घेत असेल, म्हणजे ते डायरेक्ट त्याच्या ब्लडमध्ये कॉन्टॅक्ट होत आहे, किंवा ह्यासोबतच एक पॅटर्न पुन्हा आहे दॅट इज द इंट्राव्हेनसली, ज्यामध्ये सिरिंजेस आणि निडलचा यूज करून तो डायरेक्ट आपल्या ब्लडमध्ये हे जे ड्रग्ज आहे तो इंट्रोड्यूस करेल. सो यामधून सुद्धा काही सिव्हिअर इन्फेक्शन किंवा डिसऑर्डर किंवा डिसीज जे आहे ते तयार होऊ शकेल. जसं एकतर रिपीटेड यूज ऑफ दी सिरिंजेस अँड निडल्स दॅट मे कॉज दी HIV अँड दी हिपॅटायटिस B. देन use of alcohol during adolescence may also have long-term effect like loss of balance, then liver cirrhosis, pancreatitis. तसं लॉंग यूजमध्ये प्रोलॉंग ड्युरेशनमध्ये समजा हे ॲडिक्शन्स किंवा अब्यूज कंडिशनमध्ये समजा पर्सन जर असेल, विशेषतः अडल्टसंट पिरियडमध्ये, तर त्यामध्ये वेगवेगळे इफेक्ट जे आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. जसं बॉडीचा बॅलन्स जो आहे तो लॉस होईल. दॅन लिव्हर सिरॉसिस म्हणजे डॅमेज होईल लिव्हर. दॅन पँक्रियासमधून सिक्रेट होणारे जे पँक्रियाटिक ज्युसेस आहे त्यामध्ये डिस्टर्बन्सेस येईल. सो इट कुड लीड टू हेवी ड्रिंकिंग इन अडल्टहूड. जसं आहे जनरली आपल्याला अडल्टहूडमध्ये हे बघायला मिळेल, हेवी ड्रिंकिंग. दॅन long duration of drugs and alcohol damage nervous system along with liver. Use of drugs and alcohol during pregnancy adversely affects the fetus. प्रेग्नन्सीच्या ड्युरेशनमध्ये समजा एखाद्या फिमेलनी हे समजा कन्झ्युम जर केले तर त्याचा इफेक्ट जो आहे तो फिटसवर आपल्याला पाहायला मिळेल. देन जर ह्या ड्रग्सचा जर कुठे मिसयूज होत असेल तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला त्या पद्धतीचे इफेक्ट जे आहे ते बघायला मिळेल. जसं काही स्पोर्ट पर्सन जे आहे ते काही ड्रग्सचा यूज करतात टू एन्हान्स ऑर टू इम्प्रूव्ह दी परफॉर्मन्स. म्हणजे जो गेम ते प्ले करत असतात त्यांच्यामध्ये परफॉर्मन्स जो आहे तो इन्क्रीज होईल. सो दॅट इज द मिसयूज ऑफ नार्कोटिक, ॲनाल्जेसिक म्हणजे त्याला आपण पेन किलर म्हणतो, ॲनाबोलिक स्टेरॉइड्स. ॲनाबोलिक स्टेरॉइड म्हणजे बॉडीमध्ये एनर्जी फॉर्मेशनची प्रोसेस जी आहे ती इन्क्रीज होईल. देन डायुरेटिक्स, ज्यामध्ये वॉटर रिटेनिंगचा रेट जो आहे तो इन्क्रीज होईल. सो सर्टन हार्मोन्स टू इन्क्रीज दी मसल स्ट्रेंथ अँड बल्क अँड टू प्रमोट दी अग्रेसिव्हनेस अँड ओव्हरऑल इम्प्रूव्हमेंट इन देअर परफॉर्मन्स. सो दीज आर दी सेव्हरल मिसयुजेस ऑफ नार्कोटिक्स. तसं स्पोर्ट पर्सन जे असतात ते आपला परफॉर्मन्स इम्प्रूव्ह किंवा एन्हान्स करण्यासाठी ह्या सगळ्यांचा यूज करू शकतात, की ज्यामध्ये ॲनाल्जेसिक किंवा एक पेन किलरचा प्रकार राहील, की पर्सन जो आहे तो त्याला पेन्स जे आहे ते फील होणार नाही लाँग टर्ममध्ये किंवा ड्युरिंग त्या ड्युरेशनमध्ये, की जो स्पोर्टचा जेवढा सेशन आहे त्यामध्ये त्याला पेन्स फील होणार नाही. त्यासोबत ॲनाबोलिक स्टेरॉइड अँड डायरेटिक्स. आता यामध्ये जितकी जास्त एनर्जी क्रिएट होईल, जितकी जास्त ATPs तयार होतील, तितका जास्त परफॉर्मन्स जो आहे तो इन्क्रीज होईल. आणि यासोबतच डायरेटिक्ससुद्धा आहे. डायरेटिक्सचा रोल जो आहे तो वॉटर रिटेनिंगसारखा होईल, की जितकी एनर्जी जास्त होईल तितकं वॉटर रिटेन होईल. यामधून मसलचा जो स्ट्रेंथ जो आहे तो इन्क्रीज होईल आणि पर्सन जो आहे तो अग्रेसिव्ह होईल, जेणेकरून फील्डवर त्याला जास्तीत जास्त परफॉर्मन्स देता येईल. सो दीज आर दी different warning signs of drugs or alcohol abuse. Now move towards our end of this topic. Side effects of anabolic steroids in females. आता हे मेल आणि फिमेलमध्ये दोघांमध्येही वेगवेगळे इफेक्ट जे आहे ते आपल्याला बघायला मिळेल. जसं फिमेल्समध्ये राहील मस्क्युलायझेशन, म्हणजे फिमेलच्या बॉडीचा जो स्ट्रेचर असेल तो मेलसारखा राहील. त्यासोबतच इन्क्रीजेस अग्रेसिव्हनेस. फिमेल्स जे आहे त्या दे बिकम मोर अग्रेसिव्हनेस देन दी नॉर्मल वन. अलॉंग विथ दिस मूड स्विंग, सडनली मूड जो आहे तो चेंज होणे. डिप्रेशन
ज्याला आपण सॅडनेस किंवा तणाव कन्सिडर करतो. देन फिमेलाईन बॉडीमध्ये मेन्स्ट्रुअल सायकलचा जो फ्लो आहे तो ॲबनॉर्मल होईल. त्यासोबतच एक्सेसिव्ह हेअर ग्रोथ ऑन दी फेस अँड बॉडी. हेअर ग्रोथचा जो रेट आहे तो एक्सेस होऊन जाईल, जो फेसवर असेल आणि बॉडीच्या वेगळ्या पार्ट्समध्ये असू शकेल. देन एनलार्जमेंट ऑफ क्लायटोरिस, डीपनिंग ऑफ व्हॉइस. आता क्लायटोरिस इज दी पार्ट ऑफ फिमेल जेनिटल ट्रॅक्ट. आता ह्या क्लायटोरिसचा जो साईज जो आहे तो सुद्धा इन्क्रीज होत जाईल. व्हॉइसमध्ये डीपनिंग क्रिएट होईल, मीन्स व्हॉइस बिकम्स डीप अँड डीप. देन साईड इफेक्ट्स इन मेल्स. ॲक्नी, चेहऱ्यावर सुरकुत्या येणे ज्याला म्हणतो आपण. इन्क्रीज्ड अग्रेसिव्हनेस, मूड स्विंग अँड डिप्रेशन. सो इन्क्रीज अग्रेसिव्हनेस, तो त्या ड्युरेशनमध्ये जास्त अग्रेसिव्हनेस होईल जेणेकरून त्याचा परफॉर्मन्स वाढेल. मूड स्विंग, मूड जो आहे तो त्याचा बदल चेंज होत राहील. अँड डिप्रेशन. रिडक्शन ऑफ साईज ऑफ द टेस्टिकल्स, decreased sperm production, kidney and liver dysfunction. The testicle, these are the small cells present in a male gonad that is called testis. तर ह्या टेस्टीज किंवा टेस्टीजमध्ये असणारे जे टेस्टिकल्स आहे, जे स्पर्म प्रोड्युसिंग सेल आहे, यांची साईज जी आहे ती लहान होईल जेणेकरून स्पर्म प्रोडक्शनचा रेट जो आहे तो सुद्धा यामध्ये डिक्रीज होईल. त्यासोबतच किडनी आणि लिव्हरचे डिस्फंक्शनसुद्धा यामध्ये तयार होऊ शकतात. देन ब्रेस्ट एनलार्जमेंट, चेस्टचा जो पार्ट आहे तो मेल्समध्ये एनलार्ज होईल. देन प्रीमॅच्युअर बाल्डनेस, म्हणजे हेअर लॉस होतील. प्रीमॅच्युअर म्हणजे मॅच्युअर व्हायच्या आधीच हेअर जे आहे ते लॉस होत जातील. देन एनलार्जमेंट ऑफ प्रोस्टेट ग्लँड. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये एक ग्लँड आहे दॅट इज कॉल्ड प्रोस्टेट ग्लँड. तर ह्या प्रोस्टेट ग्लँडची साईज जी आहे ती सुद्धा इन्क्रीज होत जाईल. सो दीज इफेक्ट्स मे बी परमनंट विथ प्रोलॉंग यूज. Then how to prevent and control these factors. As I told you that prevention is better than cure. हा जो स्टेटमेंट आहे किंवा हे जे स्लोगन आहे हे आपण प्रत्येक आजारामध्ये याला स्टडी करू शकतो किंवा यूज करू शकतो. की बा एखादा डिसऑर्डर किंवा डिसीज क्रिएट होण्याच्या आधी प्रिव्हेन्शन्स घ्या, म्हणजे काळजी घेणे, की जो सगळ्या डिसीजेसवर कंट्रोल करण्यासाठी एक मेन मीडिया जो आहे तो कन्सिडर होईल. सो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर होल्ड्स फॉर ऑल ॲडिक्शन्स. इट ऑल्सो ट्रू दॅट हॅबिट्स सच ॲज स्मोकिंग, टेकिंग ड्रग्स ऑर अल्कोहोल आर मोर लायकली टू बी टेकन अप ॲट यंग एज, मोर ड्युरिंग अडल्सन्स. इन दिस रिगार्ड्स द पॅरेंट्स अँड टीचर्स हॅव अ स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटी. जसं अडल्सन्समध्ये वेगवेगळे हॅबिट्स जे आहे ते डेव्हलप होऊ शकतात. त्यामध्ये स्मोकिंग राहील किंवा कन्झ्युमिंग ऑफ ड्रग्ज अँड अल्कोहोल राहील. हे आपण जनरली यंग एजमध्ये किंवा यूथमध्ये पाहतो. सो यामध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा रोल असेल तो असेल पॅरेंट्स आणि त्यानंतर असेल टीचरचा, की ज्यांच्यावर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी थोडी जास्त आहे. प्रत्येक पॅरेंट्सनी आपल्या मुलांकडे जर पॉझिटिव्हली ॲटिट्यूडनी त्यांना जर डायरेक्ट केलं किंवा त्यांच्या लाईफला जर डायरेक्शन दिलं तर त्यामधून नक्कीच चांगले आउटपुट जे आहे ते आपल्याला त्या मुलांमधून बघायला मिळेल. यामध्ये मुलांनी जे आहे समजा कुठल्या काही प्रॉब्लेममध्ये आपल्या पॅरेंट्स, सगळ्यात पहिले पॅरेंट्ससोबत डिस्कस करायला पाहिजे. आणि समजा पॅरेंट्स इन एनी केस जर नसतील तर त्यामध्ये टीचरसोबत त्यांनी ती काही पॉईंट्स जे आहे इथे त्यांना डिस्टर्ब करत आहे त्यासोबत त्यांनी टीचरसोबत कम्युनिकेशन केलं पाहिजे, जेणेकरून हे स्मोकिंग किंवा टेकिंग ड्रग्स ऑर अल्कोहोल असे ॲडिक्शनचे जे प्रकार आहेत ते यामध्ये कमी होत जातील. सो दिस इज ऑल अबाउट दी चॅप्टर दॅट इज अ ह्युमन हेल्थ अँड डिसीज. थँक्यू.